असेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल विजयश्री घोषित केला जाईल. खऱ्या अर्थाने आपण ह्या स्पर्धेची सुरुवात तिथून गणपती बाप्पांच्या पूजनाने केली. मग गणपती बाप्पांना निश्चित आपण साकडं घातलं, देवा सरुदे माझे मीपण. कारण ज्या ज्या व्यक्तीला मीपणा असतो ना, तो मीपणा मात्र कायम खात असतो. त्यामुळे माणसाकडे एक आपुलकीचं नातं असावं. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांची नसीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करावी लागते. परंतु एका अक्षराचा मीपणा जो आहे ना मित्रांनो, तो माणसाला खातो. जसं की लोखंड कितीही ताकदवर जरी असलं तरी त्याचा स्वतःचा जो गंज आहे तो त्याला पूर्णपणे खाऊन टाकतो. तो मीपणा माणसाचा अगदी तसाच करतो. परमेश्वराला आपण वंदन करूया. गणपती बाप्पांना आपण स्पर्धेच्या सुरुवातीला नमन केलंय. माऊली गोलंदाजीच्या बोल्यावरती मनोहर, तर आपण पाहतोय फलंदाजीच्या बोल्यावरती ओपनिंग पेअर तकदीर. चला गणेशपुरी संघ आपला प्लेअर पाठवा. हलक्या त्याने कट केला, क्षेत्ररक्षण तिथे आहे. गणेशपुरी संघ आपला प्लेअर पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. वाल्ड संघ हे आपला प्लेअर पाठवा. वाल्ड संघाचा प्लेअर आहे, गणेशपुरी संघाचा प्लेअर पाठवा. एका धाव्याने मात्र धावसंख्येला सुरुवात केली. श्री गणेशा केलाय धावसंख्येचा, तो म्हणजेच गणेशपुरी संघाने. तकदीर कोहली आता स्ट्राईक एंडला आलाय. राजू ह्यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र फंबल झालेत. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाईल. राजू आणि तकदीराशी जोडगोळी. आज संपूर्ण दिवस आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत क्रिकेटचा हंगाम आणि क्रिकेट पाहायला मिळणार आहे. एक महासंग्राम पाहायला मिळणार आहे. कारण 40+ मास्टर्स उल्वे गौरी स्पोर्ट्स उल्वे यांच्या माध्यमातून हा आयोजित डे नाईट स्पर्धा खऱ्या अर्थाने एवढं मोठं आयोजन करणं 40+ मध्ये कदाचित पाहायला मिळतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खरं तर तुम्ही लेन डिलिव्हरी बॅकफूट वरती जाऊन मारू शकत नाहीये. लेन डिलिव्हरला तुम्हाला आयदर फ्रंट फूटला येऊन खेळणं आहे किंवा ड्राईव्ह करणं आहे. त्यामुळे मात्र लेन डिलिव्हरती बॅकफूट वरती गेल्यानंतर तुम्हाला तो चेंडू अजून जास्त अटॅक करतो. त्याचा फायदा मात्र समोरच्या गोलंदाजाला झालाय. हा चेंडू निर्धाव आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हलक्याने ड्राईव्ह केलाय, जरूर खोदून काढलाय चेंडूला. लांगण कोण क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव. बॉल रन इक्वेशन चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचं फलक त्या ठिकाणी हलवलं जाते एका धाव्याने. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि चेंडूफळीचे मेतकूट काही जमत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. मग अशीच्या मॅच मध्ये ही उल्वे संघ सुरुवातीला चाच पडत होता. तदनंतर प्रदीप खारकरची बॅटिंग उल्वे संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेली. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे आशलभूत नजरेने पाहिलं गेला होता आणि पंचांनी मात्र हा फलंदाज बाद ठरवलाय पायचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद. चला लवकर आपण सुरुवात करूया. मी विनंती करतोय सन्माननीय उपस्थिती प्रवीणजी ठाकूर आणि सर्व सहकारी आपणास की आपण कृपया करून व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विजय शेठ खारकर साहेबांच्या नावाची स्पर्धा आहे, म्हणजे सर्वांना योग्य तो मान दिला जातोय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय ज्ञानेश्वर.
गोलंदाजीच्या बोल्यावरती कल्पेश फिटनेसच्या नावाने मात्र सर्वांना एक चांगली संधी दिली जाते, कारण उत्तम आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हटलं जातं. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, यहाँ पे स्ट्रोक बनाने का प्रयास किया था, जरूर पूरी तरह से चकमा खाए है तकदीर कोहली. कल्पेश गरत का ये गेंद पूरी तरह से चकमा दे गई है तकदीर कोहली को. अरे हाथों से खेलने का प्रयास किया गया था. बिंदी गेंद इस बीच हवा में है, शायद से नो मैन लैंड से यह गेंद हवा में लगाती हुई जाएगी लॉन्ग लेग रीजन में. नंबर 4. कल्पेश गरत जिनका ये दूसरी गेंद थी, इस बीच ये गेंद पे नंबर 4 आया है, तो 6 के सहायता से कुल रन संख्या जाएगी 8 की तहत, 1 विकेट के नुकसान के ऊपर. हवा में थी जरूर ये गेंद. इस बीच प्रयास किया गया था और ये गेंद हवा निश्चित तौर से मिडल स्टंप के ऊपर से जाती हुई पूरी तरह से चकमा खाया है तकदीर कोहली. सफल होके मारने का प्रयास कर रहे हैं, लेकिन कल्पेश के पास भी बहुत अनुभव थे. अनुभव का यहाँ पे वापर किया, उपयोग किया और ये बिंदी गेंद देखने को मिली है. इस बीच क्या पूरी तरह से यॉर्कर का प्रेशर बनाया और यॉर्कर सटीक यॉर्कर के चलते यहाँ पे फर्नीचर डिस्ट्रॉय किया. बैट्समैन हैज टू डिपार्ट. गावाच्या पालख्या कारल्या डोंगराला जात आहेत. भक्ती, श्रद्धा, आनंद, प्रेम, उत्साह, जल्लोष असं सर्व काही पाहायला मिळतंय. परंतु इथे कल्पेशचा एक सुंदर टोक क्रशिंग यॉर्कर जो की काम करून गेला, तकदीर कोहलीला अगदीच परतावं लागलंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल. पुन्हा एकदा आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे, 1 धावेचा प्रयत्न केला होता, परंतु विशालने समाधान मानलंय. कल्पेश एक अतिशय हुशार असा गोलंदाज आहे. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी कायम करत असताना एक चौकार जरूर आला होता, परंतु तदनंतर कमबॅक केलाय. पहिल्या 5 चेंडूंवरती अवघ्या 4 धावा देत एक गडी बाद केलाय कल्पेश. खोलो टप्प्याचा चेंडू आहे, चांगला कनेक्शन आहे, एका टप्प्याने चौकार जाण्याची आज संभावना आहे आणि चेंडू मात्र बघता बघता चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून रंगत जाईल चौकार. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळतं, हे कधीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूंमध्ये 4 आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती विशालने केलेला कारनामा स्वतःचा आत्मविश्वास वाढून जाईल, तसेच संघाला एक 6ची सरासरी मात्र देऊन जाईल. 2 षटकाच्या अंती धावसंख्या आहे 2 बाद 12, परंतु इथून धावसंख्येला आकार द्यावा लागेल, धावसंख्येला एक चढता प्लस द्यावा लागेल. सुहास पाटील द न्यू बॉलर इन ॲट नंबर 3. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरा षटक हाताळताना सुहास पाटील. वहाळ संघाकडेही भरपूर गोलंदाज आहेत. मग 50+ मनोहर पाटील अप्रतिम गोलंदाजी केली. तदनंतर कल्पेश गरत 8 धावा खर्च केल्या. आता सुहास आलाय. हवेमध्ये आहे, झेल होईल की निर्जल स्थळामध्ये चेंडू जाऊन विसावेल. मिड विकेट क्षेत्राकडून काऊ कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक येईल, लॉंग ऑन कडून काऊ कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक येईल. तोपर्यंत मात्र 2 धावा अगदीच सहज लिलेया पूर्ण केलेत.
गुड रनिंग बिटवीन इन द विकेट्स. रनिंग बिटवीन चांगलं असणं हे एका गुड हेल्थचं एक निश्चित उदाहरण असतं. आणि 40 प्लसचं एक ब्रीदवाक्य आहे, एक धाव आरोग्यासाठी. जितेंद्रजी सोमसे, सन्माननीय अध्यक्ष विजय शेठ खारकर, सन्माननीय उपाध्यक्ष 40 प्लस उल्वे नोटचे. तर ह्या स्पर्धा साहेब चषक म्हणजेच विजय शेठ खारकर साहेबांच्या नावाने आपण पाहतोय. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधत चाललाय, त्यामुळे धावा काही जास्त येणार नाहीयेत. एका धावावरती समाधान मानावं लागेल. फटका चांगला होता, परंतु प्लेसमेंट ही गॅप मध्ये नव्हती. गॅप शॉट सिलेक्शन करणं गरजेचं होतं, तिथे मात्र गडबड थोडीशी झाली. परंतु एकेरीने धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15च्या घरामध्ये. येणारी प्रत्येक धाव ही गणेशपुरी संघाला हैस करून जाईल, परंतु इथून थोडस धावा जमवाव्या लागतील. फटका चांगला आहे, रडार मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक जरी तिथे असला तरी क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल. दर्शक हा आलाय नंबर 6. या षटकाराने मात्र सुहास पाटील यांना प्रश्न विचारले गेलेत, त्यांच्या गोलंदाजीवरती प्रश्न विचारले गेलेत की पहिल्या चेंडूवरती दुहेरी, नंतरच्या चेंडूवरती एकेरी आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र जो चेंडू अगदीच प्लॉट मध्ये पाठवलाय, कारण हा स्लॉट मधला चेंडू होता. अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने. विशाल कोळी 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू बॅकफुटला जाऊन पंच करताना आता मात्र गतीने बीट केलाय. चेंडू चांगला होता ऑफस्टम्पच्या बाहेर, परंतु ऑफस्टम्प मध्ये लेट कट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. बाकीचं काम मात्र मदन शेटकर साहेबांनी केलंय. शंकरजी नाईक, आपणास विनंती असेल आपण यावं. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक तिथे जाईल की नाही तोपर्यंत पाहताना मात्र निश्चित एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि थ्रो ही अगदीच बॅटर एंडला आलाय, तो म्हणजेच विकेट किपर एंडला आलाय, परंतु 2 धावांपासून कोणी वंचित ठेवू शकत नाही. शंकरजी नाईक, आपणास प्रेमाचं आमंत्रण आहे जितेंद्रजी सोमस साहेबांकडून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तर बामणडोंगरे आणि कोंबडभुजे यावेळेला पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगला खेळलाय जरूर. एका धाव्याने मात्र समाधान मानलं जाईल. तर बामणडोंगरे आणि कोंबडभुजे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जातो, त्यामुळे जो संघ इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित नसेल आणि जो संघ उपस्थित असेल त्यांना मात्र निश्चित दिलं जाईल तो निर्णय. या दरम्यान आपण पाहतोय की 3 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. ह्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 12. पहिल्या 2 षटकांमध्ये 12 आले, पण सुहासच्या ह्या षटकामध्ये एकत्रित 12 आल्या. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 24. कानमंत्र दिला गेलाय, कारण धावसंख्येला आता आकार चांगला मिळालाय. नवीन गोलंदाज RG रवींद्र घरत आपण पाहतोय पंचांच्या उजवीकडून. फुलटॉस आहे, हवेमध्ये आहे, कदाचित चेंडू जाईल शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये, मात्र निश्चितच क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. सुंदर कॅच मात्र पकडली गेली. पहिलाच चेंडू रवींद्र घरत यांचा आणि गडी मात्र बाद होईल.
जे कुठेतरी असं वाटलं होतं की विशालची ही खेळी आशा जागृत करत होती ती म्हणजेच गणेशपुरी 40+ संघासाठी, परंतु कुठेतरी एक झेल जो की मनोज दापोलकर यांनी पूर्ण केला, तिथून मात्र विशालला परतावं लागलं. प्रसाद डोलकर फुलटॉस होता, संधी बनली होती, परंतु हा फ्लायटेड चेंडू चेंडू आणि चेंडू फळी पाहताना मेतकूट जमलं नाही. खर तर प्रसाद डोलकर प्रॅक्टिस महत्वाची आहे, प्रॅक्टिस महत्वाची आहे, कारण हा चेंडू मोठ्या फटक्यासाठी होता. ह्यावेळेलाही पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच कदाचित जरी ते चेंडूला गोलंदाजाचा हात लागला असता तर मात्र नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाला परतावा लागला असता, कारण चेंडू थेट जाऊन स्टंप्स वरती आदळला होता. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. रवींद्र घरत आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ केलाय, 3 चेंडू फेकलेत, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय, तदनंतरचे दोन्ही सलग चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. हलक्या हाताने खेळलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल की नाही? यस, झेल मात्र पूर्ण केलाय. पुन्हा एकदा गड्याला परतावा लागेल. प्रसाद डोलकरला तंबूचा आसरा दिलाय. निश्चितच धावसंख्या ज्या वेळेला बनत होत्या विशालच्या माध्यमातून, त्यावेळेला मात्र विशाल बाद झाला आणि धावसंख्येला पूर्णपणे एक थांबा, फुल स्टॉप मिळाला. कारण आतापर्यंत क्षेत्ररक्षण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण व्हाल संघाकडून केलं गेलंय, तर ह्या रवींद्रच्या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव नाहीये. हवेमध्ये आहे, कनेक्शन चांगलं झालंय की नाही? तर यावेळेला कल्पेशचं फिटनेस टेस्ट केलं गेलं आणि चेंडू मात्र कल्पेशच्या डोक्यावरून गेलाय नंबर 6 साठी. राजू डोलकर देहयष्टी छोटी असली तरी कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळाला. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न इथं मात्र पूर्णपणे फसवले ते म्हणजे गतीने. एका षटकाराने मात्र ह्या धावसंख्ये या षटकामध्ये फक्त धावा आले 6, अन्यथा बाकी सगळे चेंडू निर्धावाने विकेट पाहायला मिळाले होते. रवींद्र घरच्या ह्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 6 आणि 2 गडी बाद झालेत. तर 4 षटकांचा अंत झालाय. 4 षटकांच्या अंती आपण धावसंख्या पाहते 10च्या सरासरीने, सॉरी धावसंख्या पाहतो म्हणजे 30 आणि निश्चितच गडी बाद झालेत ते 4. लाखो .50च्या सरासरीने हा संघ खेळतोय आतापर्यंत. पूर्वार्धामधल्या शेवटचा षटक हाताळण्यासाठी निशांत पाटील तयार आहेत. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला या ठिकाणी फलंदाज, तर म्हणजेच ज्ञानेश्वर कोहली. आतापर्यंत 3 चेंडू खेळले, 3 धावा फक्त आपल्या संघासाठी उभारल्यात ज्ञानेश्वर कोहली यांच्या माध्यमातून. धावसंख्या बनवाव्या लागतील जर तुम्हाला संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवायचा असेल. संघ आता 30च्या घरात जरूर पोहोचलाय, परंतु 30 ही समाधानकारक स्थिती नाही आहे. मग अशी 55 धावा गव्हाण संघाने 54 धावा जवळजवळ चेस करत आणल्या होत्या. एक 6 फक्त धावा बाकी राहिल्या. देवानंद कोहलीची धुरंधर खेळी पाहायला मिळाली जरूर. हवेमध्ये आहे, परंतु चेंडू कदाचित पोहोचेल लॉंग ऑफ क्षेत्राकडे. निश्चितच हा झेलही पूर्ण केला जाईल आणि फलंदाजाला परतावं लागेल.
अवाशेट आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बसून घ्यावं अशी विनंती आहे. येस, सुशीलनी कॅच पूर्ण केली गेली होती. सुशीलच्या माध्यमातून जबरदस्त कॅच पाहायला मिळाले. तर सन्माननीय व्यक्तिमत्व अबाशेट ज्यांना आपण प्रेमाने म्हणतो, ज्यांची इथं उपस्थित लाभलेली आहे, त्यांना ही विनंती असलं बसून घ्यावं. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल बामणनगरी पक्ष कोंबडभुज असा केला जाणार आहे. धावसंख्या कुठेतरी आकार घेत होते असं वाटत असताना मात्र सातत्याने विकेट येतात. महेश कोळी कुठेतरी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, कारण 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे महेश कोळी. निशांत पाटील आतापर्यंत पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिल्या 3 चेंडूंवरती एक विकेटही मिळवलेला आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळला जातोय, परंतु चेंडूला मात्र चेंडू चेंडू फुलला चेंडू फर्स्ट स्पर्श करून जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक मदन शेठ गरज करतात. इथे पुन्हा एकदा गडी परतावा लागेल. फलंदाज बाद. प्रदीप डोलकर डावखुऱ्याचा फलंदाज. निशांत पाटील आतापर्यंत पाहिलं तर बांधून ठेवलंय पूर्णपणे गणेशपुरी संघाला. कल्पेश मात्र सर्वांनाच कायमच प्रोत्साहन देत असतात बाउंड्री लाईन वरून. या ठिकाणी पाहिलं तर प्रदीप डोलकर भरभक्कम शरीरयष्टी असणारा हा फलंदाज, परंतु धावा जमवाव्या लागतील. धावसंख्या कुठेतरी थांबल्यात पूर्णपणे 30च्या आकड्यावरती. बराच उशीर झाला. हा 30चा आकडा काही धावसंख्या पार पडत नाहीत. मागच्या 5 चेंडूंवरती 30च्या पुढे धाव काही हालत नाहीये. शेवटाचे 2 चेंडू पूर्वार्धामधले जिकडे टार्गेट सेट केलं जाईल, मग हे टार्गेट सेट करताना खऱ्या अर्थाने मगाशी 53 धावाही जवळजवळ पूर्ण होत आल्या होत्या. तर 30 सेफ असतील का? हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक. जोपर्यंत येईल तोपर्यंत सुशील पूर्णपणे लक्ष केंद्रित करून झेल पूर्ण करतात. वाल संघाने आज जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. फलंदाज बाद. धावसंख्या पाहिलं तर रवींद्र घरच्या 5व्या चेंडूवरती षटकार आला होता, तिथे 30 धावा झाल्या होत्या. त्यानंतर सततचे 6 चेंडू पुढचे झालेत. अजूनपर्यंत एकही धाव पुढे नाहीये. 30 वरती 7 अशी सद्यस्थिती बिकट परिस्थिती पाहायला मिळते. 30 म्हणजेच गणेशपुरी फोर्टिवला संघाची. तर इथून शेवटचा जो चेंडू असेल, किमान काही धावा जोडल्या जातील का? सदानंद कोळी आपण पाहतोय, क्रमांक 9चा गडी म्हणजेच टेलेंडर्स आपण पाहतोय. हवेमध्ये आहे, फटका चांगला आहे, परंतु झेलखाली क्षेत्ररक्षक सुहास पाटील. मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये 3 विकेट आणि 1 रनआउट असा भीम पराक्रम केलाय निशांत पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी आवडली असेल तर निशांत पाटील साठी आपण टाळ्या देऊया मित्रांनो, कारण 3 विकेट आणि 1 रनआउट असा एक जबरदस्त कारनामा केला निशांत पाटील. मग मी म्हटलं होतं की 4थ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती षटकार आला, तिथून धावसंख्या 30 वरती गेल्या. तिथून धावसंख्येला काही पुढे एकही धाव ऍड करता आले नाहीये. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 9-8 बाद 30 येणारे 30 चेंडू आणि धावसंख्येची आवश्यकता असेल ते म्हणजेच 31. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे आपण नाणेफेकीचा कौलही करूया आणि निश्चितच आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मानही करूया. जिकडे नाणेफेकीचा कौल केला जाईल बामणनगरी विपक्ष तरगर, दोन्ही संघ बामणनगरी विपक्ष कोंबडभुजे, दोन्ही संघांना विनंती असेल आपण यावं. अबाशेट आपण या, आपल्या शुभास नाणेफेकीचा कौल करून घेऊया. या बामणनगरीचे संघनायक देवेंद्रजी आणि कोंबडभुजे संघनायक
यावं आपण आपलं ही नरेंद्रजी आणि आबा शेट यांच्या शुभासन नाणेफेकीचा कलाव आपण करतोय. कोण कॉल करते? एअरटेल आहे. कोमल उजे इज गोइंग टू कॉल. हेड इज द कॉल, टेल इट इज. तर निर्णय हा बामणनगरच्या बाजूने लागलेला आहे. तर देवेंद्र आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल? फलंदाजी. आज दोन इंजिनचं तुमचा हा संघ आहे, दोन कॅप्टन आहेत. आतापर्यंत पाहिलं तर सातत्याने टॉस जिंकताय, तर ह्या मागचं रहस्य काय आहे? रहस्य म्हणजे मी समोरच्याला टॉस बोलायला बोलतो, तेच रहस्य आहे, दुसरं काही रहस्य नाही. आज संघ खेळताना पाहायला मिळेल, काही संघामध्ये बदल असतील का? नाही, सेम सेम. समोरच्या संघाला कुठपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? आमची दोन्ही संघांची चुरशीची मॅच होतो, कधी पण कोंबड पूजा आणि बामण डोंगरी. आमच्या जेवढ्या मॅचेस झाल्या आहेत तेवढ्या चुरशीच्या मॅच होतात, शेवटची बॉल परत आमची मॅच होते. शुभेच्छा असतील तर नरेंद्रजी, आपण पाहतोय की समोर नाणेफेकीचा कॉल विरोधात गेलाय. समोरून जास्तीत जास्त चुरस पाहायला मिळणार आहे. आज संघामध्ये बदल काय असतील आणि समोरची चुरस कशी तुम्ही पाहाल? बदल म्हणजे अशोक भुईर नाही आज, याच्यात थोडी कमतरता भासेल, कारण अनुभव महत्वाचा असतो. आता बघू काय होते. देऊया शुभेच्छा आणि मी धन्यवाद सांगेन. थँक्यू व्हेरी. बसून घ्या. मी विनंती करीन की आपण आदरणीय आबाशी यांचा पण शुभ सन्मान करूया. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा पण शुभ सन्मान करूया. मी आबाशींना विनंती करतो, आपण या प्लीज. धन्यवाद आबाशीट, आपण आलात. आपलं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच मी विनंती करतोय अशोक शेठ मडवी आपणही यावं, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. अशोक शेठ मडवी खरं तर आपले नामची नसते 40+ मास्टर अशोकदादा, आपलं सहर्ष स्वागत आहे आणि यथोचित मान सन्मान केला जाईल. एकीकडे क्षेत्ररक्षण सजवा अशी विनंती असेल गणेश पोलीस संघाला. तसेच शंकरदादा नाईक यांनाही विनंती असेल आपणही यावं. +40 मास्टर शंकरजी नाईक यांचाही शुभ सन्मान केला जाईल. नरेंद्रजी कोहली यांनाही विनंती असेल आपणही यावं, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष 40+ मास्टर उल्वे नोटचे जितेंद्रजी सोमासे साहेबांचे शुभ असते. तसेच येतोय, लाईन मध्ये येतोय नरेंद्रजी कोहली यांचा आपण शुभ सन्मान करतोय आणि देवेंद्रजी पाटील यांनाही विनंती असेल आपणही यावं. तसेच वाहलचे सर्व सन्माननीय उपस्थिती आपणही विनंती आपणही यावं. प्रवीणजी आपणही यावं. प्रवीणजी ठाकूर, प्रवीणजी आपण यावं जरा एक मिनिट. तसेच अंकुशजी आपण यावं. अंकुश वाजेकर आपणासही विनंती असेल आपणही यावं. अंकुशजी वाजेकर यांना विनंती असेल. प्रवीणजी आपणासही विनंती आपण यावं, कारण अतिथी देव येती घरातोची दिवले व दसरा अतिथी देवो भव या वक्तीप्रमाणे आपण उपस्थितांचा सन्मान करतोय. अंकुशजी वाजेकर यांचा आपण शुभ सन्मान पाहतोय. किरणजी पाटील तसेच वहालचे सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व समीरजी ठाकूर यावं आपण. समीरजी ठाकूर, सुजितजी घरत, रवीजी चिर्लेकर, राजेंद्रजी पारिंगे, कृष्णाजी घरत. मी ज्या व्यक्तींची नावं घेतलीत, संतोषजी ठाकूर, सर्व व्यक्तिमत्वाने विनंती असेल आपण यावं आणि शुभ सन्मान चालू राहतील. एकीकडे मॅचही चालू राहील, कारण एक छोटस टार्गेट आहे 31 धावांचं, परंतु कोणतंही टार्गेट हे छोटं नसतं आणि कोणतंही टार्गेट मोठं नसतं. मॅच शेवटपर्यंत रंगत असते. मॅच रंगणार आणि जिकडे आवाजही रंगवला जाईल. एक जबरदस्त व्यावसायिक समालोचक श्री विपुलजी पाटील सरांचा. धन्यवाद. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला राजकिरण कोहली सरांचा. 30 चेंडूआडी 31 धावांचा पाठलाग करायचा.
लोविश स्कोरच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाल्या. सुरुवातीला बहार संघाने केलेलं क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाची गोलंदाजी, पण पलटवार देखील केला जाईल. एका बाजूला गणेशपुरी संघ, त्या ताकदीनं हा संघ देखील ओळखला जातोय. प्रल्हाद कोहली गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. मदन गरताडी, किशोर पाटील ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 30 बॉल आणि 31चा पाठला करायचा. 40+ ची सध्या तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. गौरी स्पोर्ट 40+ मास्टर उल्वे डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट करून देण्याचा प्रयत्न सध्या बहार संघ 40+ करतात असताना पाहायला मिळाले. निशांत पाटील आता ऑन द स्ट्राईक पाहायला मिळाले. पहिला चेंडू खेळल्यात मदन गरत यांनी सिंगलनं आपला अकाउंट ओपन केलं आणि या डावाला देखील चांगली सुरुवात केल्या. यावेळेचा बॉल डीप बॅकवर्ड रिझन मध्ये खेळून काढला, जिथे सिंगल रन्स फक्त मिळाला जाईल आणि या एकेर धावनीशी पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा दापल्यावर पाहायला मिळतात. सिंगल डबल्स देखील स्ट्राईक रोटेट केली जाते. लोविश स्कोरची मॅच आहे, त्यामुळं प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन यायचं आहे की प्रत्येक चेंडू मागे धाव तुम्हाला बनवायला लागणार आहे. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा देखील कव्हर केली जाते. त्यावेळेचा बॉल स्क्वेअर कट केला, स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून चेंडू निघून चालला डीप कडे. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. आला या दुसऱ्या डावातील पहिला चौका. गोलंदाजी ट्रॅकवर प्रल्हाद कोहली यांना आपण पाहू शकतो. 40+ खेळाडू आहेत. क्रिकेटचा काळ ज्यांनी गाजवला, आपण असं म्हणूयात की पॅरागॉन पासूनच सुरुवात केली असेल. त्यानंतर MRI अशी बॉल आली. खन्नाचे चेंडूवर त्यांनी टेनिस क्रिकेट खेळलेत. पहिलेच क्रिकेट एवढं अपडेट नव्हतं, एवढे क्रिकेट फास्ट नव्हते खेळत आणि सुरुवातीपासून फटके येत नव्हते. अगदी चेंडू जुना होतपर्यंत मोठे फटके येत होते. शेवटच्या षटकामध्ये धावा बनत होत्या. हे क्रिकेट होतं, पण सध्या क्रिकेट अपडेट झालंय. क्रिकेटमध्ये बऱ्याचसा व्यावसायिक क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळचा बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने राजू येतात पाहायला मिळतात. फक्त एकच धाव जोडली जाईल आणि एकेरी धावनीशी धावपटला धावा लागले गेले. त्या 7 धावा पाहायला मिळतात. सकाळचं सत्र आहे ज्यामध्ये आपण दुसरा सामना एन्जॉय करतोय. वहाळ 40+ आणि त्यांच्या विरुद्ध गणेशपुरी 40+. या एका विभागातील दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना चला पण बॉल टू इक्वेशन. यावेळचा फुलटॉस बॉल, फटका जरूर चांगला. निशान यांच्या बॅट मधून पॉइंटच्या डोक्यावरून उडवून काढायचा होता. स्वीपर कव्हर मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला. नो बॉल, इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आला. No +2. 3 धावा देखील मिळाल्या जातील. हाईट फॅक्टरचा विचार केला तर बराचसा उंच चेंडू राहिला आणि इथून मात्र 3 धावा देखील जोडल्या जातील आणि धावपटला धाबा लागले गेले ते 10 धाबा. पहिले षटक थोडस महागडेच राहिल्या. गणेशपुरी संघाचा प्रल्हाद कोहली यांचा जिथे या षटकामध्ये एक चौकार, एक नो चेंडू देखील हाताळलाय, त्यामुळे थोडीशी डोकेदुखी ठरल्या हा गोलंदाज प्रल्हाद कोहली यांच्यासाठी. बॅटला ब्रश करून यष्ट्यांवर आदळला. प्लेड ऑन, पण फ्रीडचा बॉल. फ्रीट नसणार आहे, त्यामुळं आय थिंक 40+ काही नियमावली असते, त्यामुळे फ्रीट नव्हता आणि त्यामुळे प्लेड ऑन. पहिला हाताला लागलाय तो निशांत पाटील हा खेळाडू मैदानाच्या बाहेर त्याला पाहायला मिळाला. थोडेसे नियमावली वेगळे असतात, त्यामुळं अंपायरने देखील अगोदर सांगितलं की फ्रीड बॉल आहे, त्यामुळे आम्ही देखील हे सांगितलं ऑन द माईक की कदाचित फ्रीडचा बॉल असं आम्हाला देखील वाटलं.
पण फुटी प्रेसची काही नियमावली वेगळी असते. त्यामुळं आपण पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपट्टा धावा लागले गेले त्या 10 धावा, एक बाद 10. निशांत पाटील महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर झाला. प्ले डाऊन होताना आपण पाहिलं बॅटला ब्रश झाला आणि एस्टर्नवर चेंडू आदळला आणि त्यामुळं महत्वाची विकेट निशांत पाटील ज्या खेळाडूंना मिडल षटकात हाताळलं होतं 3 महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या तो अगदी या खेळाडू बाद झाला. पण अजूनही येणारी 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटलावर धावा 10 पाहायला मिळतात. आणखीन 21 धावांची गरज. 24 बॉल आणि 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये एकलफिश करत दाखल झालेत. एक विस्फोटक खेळाडू बहाल टेनिस स्क्रीन मधील ते काळ गाजवला. 40 प्लस खेळाडू आहेत. त्यांच्या काळामध्ये त्यांचा क्रिकेट फार चांगला होता पण एवढ्या मोठ्या स्पर्धा नसायच्या. पण सध्या 40 प्लसचा क्रेज देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतो. अनेक नामांकित स्पर्धा सध्या 40 प्लस मध्ये पाहायला मिळतात ज्यामध्ये रायगड 40 प्लस असू दे, महाराष्ट्र 40 प्लस असू दे, उरण पडवेल 40 प्लस असू दे, या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपल्याला खेळ पाहायला मिळत असतो. आणि त्यामुळं आज सर्व नामांकित खेळाडू ज्यांचा काळ त्यांनी गाजवला क्रिकेट क्षेत्रामध्ये हे सर्व खेळाडू आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. कोहली आलेत. पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरेज खेळत असताना यावेळी चेंडूला फंबल करून चालला सीमा रेषा पलीकडं. मिडील धाबा 4 पहिल्याच बॉलवर आला. हा खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागतच केलंय तकदीर कोहलीचा. फलंदाज मदन घरत यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळाला लॉंग ऑफ रिझन मध्ये. आणि या चौकारानं धावपट्टा धावा लागले गेले त्या 14 धावा पाहायला मिळतात. 31 पाठला करायचा. लोवेश कोरची मॅच आणि लोवेश कोरच्या मॅचेस मध्ये सुरुवातीपासून थोड्याशा चुका केल्या आहेत त्या गणेशपुरी संघानं. तकदीर कोहली यांना आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकता. एक नामांकित गोलंदाज आहेत. यावेळचा बॉल पडल्यानंतर जरा किंचितसा वळवला. बॉलला रोल करत असताना आपण तकदीरला पाहिला. नुकताच पाचगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये सलग 4 विकेट घेण्याचा कारनामा याच गोलंदाज तकदीर कोहलीने केला होता. त्यामुळे 40 प्लसचे खेळाडू त्याचा खेळ चांगलाच पाहायला मिळाला. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये हे खेळाडू खेळत असतात. आणि काल देखील आपण उल्लेख करूयात की खारकोपरच्या मैदानामध्ये सोन्या गायकवाड ज्यांना आणखीन एक बाईक जिंकल्या. त्यामुळे 40 प्लस खेळाडू कमी नाही आहेत. यावेळचा फुलटॉस बॉल मदन यांच्या बॅटमधून मिड विकेटच्या पलीकडे पाठवला. या स्पर्धेतील आलेला आणखीन एक षटकार. लागले गेल्यात. काय फिट ठेवले स्वतःला आणि तेवढे हिट करत असताना मदत करत. स्लोवर बॉल यावेळी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागून बॅकवर्ड रिझन चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे महेश आहेत. चेंडूची चांगलीच पकड पाहायला मिळते. 21 धावा धापडला लागले गेल्यात. आणखीन गरज असेल ती 10 धावांची. तकदीर कोहली यांच्या विरुद्ध देखील धावा बनल्यात. कल्पेश गर्ते यांना आपण पाहू शकता. कल्फिट या नावानं त्यांचं खरं तर फिटनेस सेंटर देखील आहेत. कल्पेश घरत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. स्लोवर बॉल त्याला मात्र पाठवून दिलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. झेल टिपला जातोय. दुसरा आदर लागलाय वहाळ 40 प्लस संघाला. खेळाडू क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर.
रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही या. त्यामुळे एकेरी धाब्यानिशी धावपटा धाबा लागले गेले त्या 22 धाबा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. त्यामुळे थोडीशी लोवेश स्कोरची तुम्ही मॅच पाहता जिथे 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात चांगलीच केली ती म्हणजे फलंदाजी करत असताना वहाळ 40 प्लस संघाला येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाबांची गरज. यापुढील सामना बामणडुंगरी आणि त्यांच्या विरुद्ध कोंबडभुजे. बामणडुंगरी 40 प्लस संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग त्यांनी करण्याचा निर्णय घेतला. ही मॅच एन्जॉय करतात आमचे कल्पित करते यांची बाची सेजल गोंधळीला देखील आपण पाहू शकता. त्यामुळे सध्या लेडीज महिला वर्ग देखील चांगलंच क्रिकेट खेळतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये देखील चिंचपाडा या संघातून पल्लवी धमाले हिला खेळताना आपण पाहिलं जिने भावेश पवार हिची महत्वाची विकेट देखील मिळवली होती. त्यामुळे महिला वर्ग देखील आले क्रिकेटकडे चांगल्याच दिशेनं पाहायला मिळत असतात. सध्याच्या कडला किंजलची स्पर्धा आपण पाहत असतो जी ती 8-40 आज 8 खरं तर वुमन्स टीम्स देखील खेळत असतात. ती देखील बॅट घेऊन आली आणि ती देखील या स्पर्धेला एन्जॉय करते. आणखी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धाबांची गरज. 18 बॉल मध्ये आणखी 9 धाबा बनवायचे. गोलंदाजी ट्रॅकवर सदानंद कोहली आलेत. त्यावेळेचा हा बॉल पडल्यानंतर चपकन आतमध्ये वळवला. डॉट बॉल पाहायला मिळतो. एक चांगल्या शैलीची गोलंदाजी सध्या सदानंद कोहली करत असताना पहिला बॉल डॉट आलाय. त्यामुळे येणारे आता 17 बॉल आणि आणखी 9 धाबांची गरज आहे. मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. मोठे कामगिरी करावी लागेल वहाळ संघाला. पडा लोवेश स्कोर आहे. सुरुवातीच्या गोलंदाज धाबा जरूर दिल्यात. सुरुवातीला धाबा देखील चांगल्याच बनवल्यात. लेग बायस परिणामी मिळाला जाईल. ही एकेरी धाबाडी एकेरी धाबीनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 23 धाबा. धाबा कशाही येऊ द्या पण धाबा येणं फार गरजेचं आहे. लोवेश कोटच्या मॅचेस आहेत त्यामुळे लोवेश कोटच्या मॅच मध्ये सुरुवातीला विकेट घ्यावा लागणार होत्या गणेशपुरी 40 प्लस संघाला पण धावा बनवल्यात. मदन घरत यांनी या धावा देखील चांगल्याच बनवल्यात. यावेळचा फटका वाईड इस्लॉंग ऑन रिझन मध्ये साहेब चस्कातील A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येताना पाहायला मिळतोय. पंधरा चेंडू आणि 2 धाबांची आणखीन फक्त गरज. 15 मध्ये 2. आणखीन एक बॅटिंग आवडली असेल तर मदन घरत यांच्याशी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. काय कमालीची बॅटिंग दाखवलं आणि सामना जिंकला वहाळ 40 प्लस संघानं. काय विस्फोटक बॅटिंग केल्या. एखाद्या तरुणाला लाजवेल असे पदरीचे फटके देखील सजवलेत. 50 प्लसचे खेळाडू आहेत पण स्वतःला फिट आणि तेवढीच हिट आज बॅटिंग